चंद्रपूर महानगरपालिकेच्या 16 स्थायी समिती सदस्य निवडीसाठी 5 मार्च रोजी विशेष सभा बोलावण्यात आली असून या सभेच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील दोन्ही गटांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। भाजपामध्ये आमदार मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार तर काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार हे आपापल्या गटातील नगरसेवकांची स्थायी समितीत वळणी लागावी यासाठी प्रयत्नशील राहणार आहे। महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 10 फेब्रुवारी रोजी पार पडली। त्यानंतर आठवडाभरात स्थायी समिती सदस्य, सभापती तसेच स्वीकृत सदस्यांची निवड होणे अपेक्षित असताना महापौर संगीता खाडेकर यांनी राजकीय कारणांनी बराच वेळ मारून नेला। 23 दिवसानंतर स्थायी समिती सदस्यांची निवड होणार आहे। ही निवड लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी सत्तारूढ पक्षातील जोरगेवार गट आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी दबाव वाढविला। त्यामुळे महानगरपालिका प्रशासन नरमले आणि 5 मार्च रोजी विशेष सभा बोलावली आहे। सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। तसेच होळी व रंगपंचमी आटोपताच स्थायी समिती सदस्य निवडीसाठी दोन्ही प्रमुख राजकीय पक्षाच्या गटांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। काँग्रेसकडे 27चे संख्याबळ आहे। बहुजन समाज पक्षाचा एक नगरसेवक काँग्रेसच्या गटात असल्याने हा गट 28चा झाला आहे। त्यामुळे काँग्रेसला स्थायी समितीतील 7 जागा मिळणार आहेत, तर 1 जागा काँग्रेसच्या मित्रपक्षाला मिळेल। काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या 7 जागांमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात जागांचे वाटप कसे होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। काँग्रेसकडील 7 पैकी प्रत्येकी 3 जागा धानोरकर आणि वडेट्टीवार गटाला जातील, तर 1 जागा बसपाला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। भाजपाकडे स्वतःचे 23 नगरसेवक आहेत। शिंदे सेनेचा एक नगरसेवक भाजपाच्या गटात असल्याने भाजपा सेना युतीचा 24चा गट आहे। त्यामुळे भाजपाला स्थायी समितीच्या 6 जागा मिळतील। या 6 जागांसाठी आमदार मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे। दोघांतील वाद पाहता स्थायी समिती सदस्यांच्या निवडीचा विषय पुन्हा प्रदेश नेतृत्वाकडे जाण्याची शक्यता आहे। 4 नगरसेवकांमागे 1 स्थायी समिती सदस्य निवडला जाणार आहे। स्थायी समितीसाठी संख्याबळ असलेल्या सर्व राजकीय पक्षाच्या गटनेत्याकडून बंद लिफाफ्यात नावे मागवली जातील। हा बंद लिफाफा विशेष सभेत फोडून स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली जाणार आहे। भाजप आणि उबाठा शिवसेना यांच्यातील कराराप्रमाणे स्थायी समिती अध्यक्षपद उबाठा शिवसेनेला मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।